नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला असलेलं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण अगदी छोट्या LED पासून ते मोठ्या कॉम्प्युटरपर्यंत कसं काम करतं? या सगळ्याच्या मुळाशी काही सोपे नियम आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ओहमचा नियम आणि साधे सर्किट याच्या मूलभूत संकल्पनांची उकल करणार आहोत. हे समजलं की इलेक्ट्रॉनिक्सचं जग आपल्यासाठी खुलं होतं. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सुरुवात करूया विजेला पाण्याच्या एका सोप्या उदाहरणाने समजून घ्यायला. त्यानंतर व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स या 3 मुख्य खेळाडूंची ओळख करून घेऊ. मग येईल सगळ्यात महत्त्वाचा नियम, ओहमचा नियम. त्यानंतर आपण एक साधनचं सर्किट कसं बनवतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी सर्किटमधले धोके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सुरक्षितता, यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. आता वीज ती आपल्याला दिसत तर नाही, मग तिला समजून कसं घ्यायचं? जरा अवघड वाटतं नाही का? म्हणूनच या गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या करण्यासाठी आपण एका ओळखीच्या गोष्टीपासून सुरुवात करूया. ती म्हणजे पाणी. विजेला समजून घेण्यासाठी पाण्याची ही उपमा अगदी परफेक्ट आहे. आता हे चित्र बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. कल्पना करा की एक पाण्याचा पंप आहे जो दाब निर्माण करून पाणी पुढे ढकलतो. विजेच्या जगात हेच काम व्होल्टेज करतं. पाईपमधून जे पाणी वाहतंय तो झाला करंट. आणि समजा मध्येच कुठेतरी पाईप अरुंद झाला तर तो पाण्याच्या प्रवाहासाठी एक अडथळा बनेल, बरोबर? यालाच आपण रेझिस्टन्स म्हणतो. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, पाण्याची उपमा तर मस्त आहे. एक बेस तयार झाला आपला. आता आपण याच्या पुढची पायरी बघूया आणि विजेच्या खऱ्या जगातल्या शब्दांशी आणि त्यांच्या एककांशी ओळख करून घेऊया. तर विजेच्या खेळात हे 3च मुख्य खेळाडू आहेत, व्ही, आय आणि आर. व्ही म्हणजे व्होल्टेज. हे ते बल आहे जे इलेक्ट्रॉनला ढकलतं. आपण ते व्होल्टमध्ये मोजतो. आय म्हणजे करंट. हा इलेक्ट्रॉनचा खरा प्रवाह जो आपण अँपियरमध्ये मोजतो. आणि आर म्हणजे रेझिस्टन्स. हा आहे त्या प्रवाहाला होणारा विरोध जो ओहम या एककात मोजला जातो. ओके, तर आता आपल्याकडे व्ही, आय आणि आर आहेत. पण हे तिघे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत यांना एकत्र बांधून ठेवणारा एक मास्टर रूल आहे आणि तोच आहे ओहमचा नियम. खरं तर हा नियम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहे. ओहमच्या नियमाची पुस्तकी व्याख्या अशी आहे: विद्युत परिपथामधील विद्युत प्रवाह आय हा त्या परिपथावरील विद्युत दाबाच्या व्ही समप्रमाणात आणि रोधाच्या आरच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. थांबा, अवघड वाटलं ना? सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ काय आहे ते. हे चित्र बघा, किती मस्त आहे. ओहमचा नियम म्हणजे अगदी या सीसॉसारखा आहे. व्होल्टेज वाढवलं की करंट पण वाढतो, पण जर रेझिस्टन्स वाढवला तर मात्र करंट कमी होतो. हा एक परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट आहे. एकाला बदललं की दुसऱ्यावर परिणाम होणारच. आता ही सूत्र लक्षात कशी ठेवायची? त्यासाठी एक जादूची युक्ती आहे. हा मॅजिक ट्रायंगल बघा. तुम्हाला जे शोधायचं आहे त्यावर फक्त बोट ठेवा. समजा व्होल्टेज व्ही काढायचंय, तर व्ही वर बोट ठेवा. काय उरलं? आय गुणिले आर. करंट आय काढायचा असेल तर आय वर बोट ठेवा. काय दिसतंय? व्ही भागिले आर. अगदी सोपं आहे नाही का? ठीक आहे, थ्योरी खूप झाली. आता खरं काम करूया. बघूया हे सगळं मिळून एक साधंसं सर्किट कसं बनवतं आणि कसं काम करतं. तर सर्किट म्हणजे नक्की काय? सर्किट म्हणजे विजेसाठी बनवलेला एक पूर्ण बंद रस्ता. या रस्त्यावरून वीज आपल्या स्रोतापासून म्हणजे बॅटरीपासून निघते, आपला काम करते म्हणजे बल्ब लावते आणि पुन्हा स्रोताकडे परत येते. जर हा रस्ता कुठेही तुटला तर सर्किट काम करत नाही. कोणतंही साधं सर्किट घ्या, त्यात हे 4 भाग असणारच. पहिला आहे स्रोत, जसं की बॅटरी, जी ताकद देते. दुसरा आहे माध्यम, म्हणजे वायर्स ज्या विजेसाठी रस्ता बनवतात. तिसरा आहे नियंत्रक, म्हणजे आपला साधा स्विच जो रस्ता चालू किंवा बंद करतो. आणि चौथा आहे लोड, म्हणजे बल्ब किंवा पंखा जो त्या विजेचा वापर करून आपलं काम करतो. चला तर मग आता ओहमच्या नियमाची एक छोटीशी परीक्षा घेऊया. एक गणित सोडू. समजा आपल्याकडे एक सर्किट आहे. त्यात 12 व्होल्टची बॅटरी आहे आणि त्याला 50 ओहमचा एक रेझिस्टर जोडला आहे. तर प्रश्न असा आहे की या सर्किटमधून किती करंट वाहत असेल? आता उत्तर कसं काढायचं? आठवतोय तो आपला मॅजिक ट्रायंगल? चला त्याचा वापर करूया. आपल्याला करंट आय शोधायचा आहे. म्हणून सूत्र आहे आय बरोबर व्ही भागिले आर. आपल्याकडे व्ही आहे 12 आणि आर आहे 50, म्हणजे 12 भागिले 50. उत्तर आलं 0.24. म्हणजेच या सर्किटमधून 0.24 अँपियर इतका करंट वाहत आहे. बरं, सर्किट नेहमी व्यवस्थितच काम करतं असं नाही. कधीकधी गडबड होऊ शकते. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सेफ्टीचा. बघा, सर्किटच्या पण वेगवेगळ्या अवस्था असतात.
क्लोज सर्किट म्हणजे सगळं आलबेल आहे, आपलं काम चालू आहे. ओपन सर्किट म्हणजे स्विच बंद आहे किंवा वायर तुटली आहे, त्यामुळे प्रवाह थांबला आहे. शॉर्ट सर्किट मात्र खूप धोकादायक असतं, कारण त्यात वीज सोपा मार्ग शोधते आणि थेट वाहू लागते, ज्यामुळे आग लागू शकते. आणि लिकेज सर्किट तर त्याहूनही धोकादायक, ज्यात करंट बाहेर वाहतो आणि शॉक बसण्याचा धोका असतो. एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घ्या, विजेच्या बाबतीत सुरक्षितता हा पर्याय नाही, ती सगळ्यात महत्त्वाची अनिवार्य गोष्ट आहे. याकडे थोडंसंही दुर्लक्ष परवडणारं नाही. म्हणूनच हे नियम पाळायचेच आहेत. पहिलं, नेहमी इन्सुलेटेड म्हणजे रबर किंवा प्लास्टिकचं कव्हर असलेली उपकरणं आणि चांगल्या प्रतीचा वायर्स वापरा. दुसरं, शॉर्ट सर्किटपासून बचावासाठी योग्य रेटिंगचा फ्यूज लावा. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, ओल्या हातांनी विजेच्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नका, कधीच नाही. तर मग आज आपण काय काय बघितलं त्याची एक पटकन उजळणी करूया. आपण व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय ते समजून घेतलं. त्यांना एकत्र जोडणारा ओहमचा नियम आणि त्याचा मॅजिक ट्रायंगल पाहिला, आणि सर्किटचे मुख्य भाग कोणते आहेत हेही शिकलो. हा तुमचा पाया आता पक्का झाला आहे. तर आता विजेचे नियम तुमच्या हातात आहेत. विचार करा, या ज्ञानाचा वापर करून काय नवीन बनवता येईल किंवा घरातलं काय बिघडलेलं दुरुस्त करता येईल. शक्यता तर अमर्याद आहेत.